Yes, thank you, and good morning all. Thank you for joining in time. सो लास्ट सॅटर्डेला आपण मॉड्यूल 1 कम्प्लीट केला होता. सो आज आपण मॉड्यूल 2 घेणार आहोत, बजेटिंग अँड सेव्हिंग. राईट. आणि मागच्या सेशनमध्ये जे काही आपण शिकलो होतो ते रिकॅप करू शकते कोणी? येस निशांत, मागच्या हो सेशनमध्ये. सर. येस. येस निशांत. हाँ सर. येस. म्यूट आहे निशांत, अनम्यूट करा. हाँ हाँ सर, एक मिनिट एक मिनिट. ओके सर. तर गुड मॉर्निंग येस. एव्हरीवन अँड मोर सक्सेस टू ऑल. तर लास्ट सेशनचा मी रिकॅप देणार आहे. तर लास्ट सेशनचा जो टॉपिक होता तो होता इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल एज्युकेशन. तर सर्वात पहिलं आपण मनी म्हणजे काय होते ते शिकलो होतो. मनी एक मीडियम आहे जे गुड्स आणि सर्व्हिस खरेदी करण्यासाठी वापरला जातो. मनीमुळे आपले एक्सचेंज व्हॅल्यू खूप इझी होतात. त्यानंतर आपण मनी चे मेन फंक्शन्स जे होते ते शिकलो. त्याच्यात सरने पॉइंट्स मेन्शन केले होते. काही खरेदी करणे, नंतर मग फ्युचरसाठी सेव्हिंग करणे, नंतर मेजरिंग व्हॅल्यू, नंतर आपली इन्व्हेस्टमेंट टू ग्रो वेल्थ. नंतर सरने नंतर आपण शिकलो होतो की मनी स्वतः चांगले किंवा वाईट नसतो. तो फक्त एक टूल आहे. आपण त्याचा कसा उपयोग करतो ते आपल्या फ्युचरवर डिपेंड असते. नंतर सर तुम्ही सांगितलं होतं की मनी इज एनर्जी. म्हणजे मनी एक पॉवर, फ्रीडम, टाइम, कंट्रीब्युशन, हॅपीनेस आणि एक्सप्रेशन हे सगळे आहेत. त्यानंतर आपण असेट्स आणि लायबिलिटीज समजून घेतल्या होत्या. असेट्स म्हणजे अशी गोष्ट जे आपल्याला पैसे कमवून देते किंवा व्हॅल्यू वाढवते. तर त्याचे एक्झाम्पल दिले तर त्याच्यात येते इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स, रेंटल प्रॉपर्टीज, बिझनेस, इन्कम जनरेशन करायसाठी जे स्किल राहते ते. नंतर आपले लायबिलिटीज येतात. तर लायबिलिटीज म्हणजे अशी गोष्ट जे आपल्या खिशातून पैसे काढून घेते किंवा आपले जे पैसे आहे ते वेस्ट करते. तर त्याच्यात येते आपले अननेसेसरी लोन्स, क्रेडिट कार्ड डेब्ट्स, एक्सपेन्सिव्ह गॅजेट्स आणि EMI. नंतर येते लक्झरी विदाउट इन्कम. नंतर सर एक खूप चांगला एक्झाम्पल दिला होता तुम्ही. स्किल शिकण्यासाठी लॅपटॉप घेणं हे असेट आहे, पण शो ऑफ करण्यासाठी फोन घेणं ते लायबिलिटी आहे. त्यानंतर आपण ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम शिकलो होतो. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काम केल्यावर मिळणारे पैसे. जसे की ट्युशन फीस, सॅलरीज, फ्रीलॅन्सिंग वर काम करतो त्यात मिळणारी इन्कम. मग नंतर पार्ट टाइम जॉब्स करतो त्यातून मिळणारी इन्कम. यात यात काम थांबले की इन्कम पण थांबते. नंतर पॅसिव्ह इन्कम म्हणजे रोज ऍक्टिव्हली काम न करता येणारी इन्कम. म्हणजे त्याच्यामध्ये युट्यूब येऊ शकते, रेंटल इन्कम येऊ शकते, इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, ऑनलाईन कोर्सेस येऊ शकते आणि डिव्हिडंड इन्कम पण येऊ शकते. त्यानंतर फायनान्शियल एज्युकेशन चा इम्पॉर्टंट पण शिकलो होतो. स्कूलमध्ये आपण मॅथ, सायन्स, हिस्ट्री शिकतो, पण बहुतेक स्टुडंट्सला मनी मॅनेज कसं करायचं, शेविंग कशी करायची, इन्व्हेस्टिंग कशी करायची, डेब्ट्स कसे कमी करायचे, म्हणजे डेब्ट कसे काम करते, हे सगळं शिकवलं जात नाही. फायनान्शियल नॉलेज नसेल तर ओव्हर स्पेंडिंग होऊ शकते, डेब्ट वाढू शकते, डेब्ट ट्रॅप मध्ये फसू शकतो. मग नंतर फायनान्शियल स्ट्रेस वाढू शकतो, रॉंग मनी डिसिजन्स घेऊ शकतो, फक्त सॅलरीवर डिपेंड राहू शकतो. फायनान्शियल एज्युकेशनमुळे बेटर मनी डिसिजन्स घेता येते, इन्व्हेस्टिंगची सवय लागते, फायनान्शियल कॉन्फिडन्स वाढतो, कॅरियर प्लॅनिंग स्मार्ट होते, फायनान्शियल स्ट्रेस पण कमी होतो. शेवटी आपण सक्सेसफुल पीपलच्या मनी हॅबिट्स पण शिकलो होतो. ते आपल्याला ते आपले एक्सपेन्स ट्रॅक करतात. ते पहिले सेव्हिंग करतात, नंतर स्पेंडिंग करतात, ते रेग्युलरली इन्व्हेस्ट करतात, ते शो ऑफ आणि अननेसेसरी लक्झरी टाळतात. ते सर्वात नवीन म्हणजे सतत नवीन नवीन स्किल शिकत राहतात आणि नॉलेज घेत राहतात. ते लॉंग टर्म थिंकिंग करतात आणि फ्युचर सिक्युरिटीवर फोकस करतात. तर या सेशन मधून मला असं समजलं की मनी इज नॉट जस्ट अबाउट अर्निंग, इट्स अबाउट अंडरस्टँडिंग, मॅनेजिंग, ग्रोईंग अँड रिस्पेक्टिंग मनी वाईसली. फायनान्शियल एज्युकेशनमुळे असेट बिल्ड करू शकतो, पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकतो आणि फायनान्शियल फ्रीडम कडे जाऊ शकतो. तर थँक्यू सर. या जो सेशन म्हणजे लास्ट जो सेशन होता तो खूप व्हॅल्युएबल वाटला होता मला. कमवण्यापेक्षा पैसा कसा सांभाळायचा या आणि कसा वाढवायचा
हे शिकणे आधी महत्वाचे आहे. थँक्यू सर, थँक्यू मला बोलायला चान्स दिला. येस येस, ग्रेट ग्रेट निशांत. तुम्ही पाहू शकतात की आपल्याला फक्त नॉलेज ठेवायचं नाहीये, ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे. जे पण आपल्याला नॉलेज इथं भेटतंय, फायनान्स असो मनीबद्दल असो, ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं फार गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत नॉलेज तुम्ही यूज करणार नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही आहे. राईट. कारण की तुम्ही जर पाहिलं असेल, एक डबकं साचलेलं असेल तर त्याच्यात घाण निर्माण होते, पण जर वाहतं पाणी असेल, राईट, वाहतं पाणी असेल तर नेहमी ते चांगलं राहते, ते शुद्ध राहते. त्याच्यामुळं नॉलेज पण अशी गोष्ट आहे, ते फक्त आपल्याला जवळ नाही ठेवायचं आहे, दुसऱ्यांना पण द्यायचं आहे आणि त्याचा यूज पण आपल्याला करायचा आहे. सो ग्रेट ग्रेट, थँक्यू निशांत फॉर शेअरिंग लास्ट सेशन समरी. सो थँक्यू. अँड यस, कोणाला अजून काही बोलायचं आहे लास्ट सेशन बद्दल? कारण की आजचा सेशन जो आहे तो फार इम्पॉर्टंट आहे, बजेटिंग अँड सेव्हिंग. पहिले आपण शिकलो की पॅसिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम आणि ऍक्टिव्ह इन्कम काय असते. त्याच्यानंतर मनी बद्दल आपण शिकलो, फायनान्शियल रिच हॅबिट कसे असतात ते आपण शिकलो. तर आता आपल्याला शिकायचं आहे बजेटिंग अँड सेव्हिंग. ओके, सो लेट मी शेअर माय स्क्रीन. माझा आवाज प्रॉपर येतोय? हो सर. येस, 1 मिनिट. ओके. सो आजचा जो मॉड्यूल टूचा जो टॉपिक आहे तो आहे बजेटिंग अँड सेव्हिंग. सो सगळ्यांचं वॉर्म वेलकम आहे युथ मनी मास्टरी सेशनमध्ये. तर प्रत्येकाने जे पण सेशन होत आहे ते यूट्यूबवर मी अपलोड करतोय. ते यूट्यूबवरचे जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही यूट्यूबवरती ते पाहू शकतात, रिपीटेड पाहू शकतात. तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील त्यांना तुम्ही रिकमेंडेड करू शकतात इफ दे आर इंटरेस्टेड. कारण की मनी हा असा सब्जेक्ट आहे, त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर कोणी जास्त बोलत नाही. जेव्हा तुमच्या मित्राला तुम्ही विचारतात की तुझं बजेटिंग काय आहे, म्हणजे तुझं प्लॅनिंग काय आहे, किंवा एखाद्याला जर आपण विचारलं की तुझं नेटवर्थ काय आहे, तर त्याला ती गोष्ट समजत नाही. म्हणजे नेटवर्थ कॅल्क्युलेशन काय असते, ॲसेट कॅल्क्युलेशन काय असते, त्या गोष्टी त्यांना थोडा पाहायला गेलं तर ते त्याच्यावर जास्त डिस्कशन करत नाही. राईट. तर जे इंटरेस्टेड आहेत त्यांना तुम्ही इथे इन्व्हाइट करू शकतात. त्यांना तुम्ही यूट्यूबची लिंक वगैरे पाठवू शकता, जेणेकरून त्यांना काहीतरी इथे शिकण्यास भेटेल आणि त्यांचं फायनान्शियल फ्युचर चांगलं होईल. ओके, सो लेट स्टार्ट विथ अवर मॉड्यूल 2. सो बजेटिंग अँड सेव्हिंग. सो ॲक्च्युली बजेटिंग हा शब्द जो आहे आपण नेहमी ऐकलेला आहे. आपल्या भारत सरकार जे आहे प्रत्येक मार्च एंडिंगला बजेटिंग करत असते. त्याप्रमाणे आपल्यालाही आपल्या फॅमिलीचं बजेट करायचं आहे. आपल्या फॅमिलीचं बजेट करण्यासाठी आपण काय करू शकतो, कशा प्रकारे आपण बजेटिंग करू शकतो, कोणते रूल फॉलो करू शकतो, ते आपल्याला या मॉड्यूलमध्ये पाहायचं आहे. सो बजेटिंग इन सिम्पल वर्डमध्ये काय असते की बजेटिंग अँड सेव्हिंग आर द फाउंडेशन ऑफ फायनान्शियल सक्सेस. This module teaches our student or maybe community how to manage money wisely instead of spending without planning. म्हणजे बजेटिंग अँड सेव्हिंग हे असं टूल आहे जे आपल्याला मनीबद्दल विचार करण्यासाठी, म्हणजे कुठं स्पेंड करायला पाहिजे, म्हणजे स्पेंड करायच्या पहिले आपण त्याचं डिवायडेशन करतो. म्हणजे जसं असेल की सपोज नीड आहे, वॉन्ट्स आहे. नीड्समध्ये काय काय गोष्टी येतात, जसं मुलांचं एज्युकेशन असेल, आपलं डेलीचं ग्रोसरी वगैरे असेल, किराणा असेल. त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्याला डेली यूजमध्ये लागतात त्या गोष्टी असेल. त्याच्यानंतर मेडिकलचा खर्च आहे, कोणाला जर मेडिकल प्रॉब्लेम असेल, मुलांचे एज्युकेशन आहे, कोणाचा EMI भरायचा असेल, राईट, कोणाला कारचा EMI असेल. तर या बाकीच्या गोष्टी ते कसं आपण महिन्याचं बजेटिंग करू शकतो, किती प्रमाणात आपण सेव्हिंग करू शकतो, या सेशनमध्ये आपण आज मॉड्यूल 2 मध्ये शिकणार आहोत. सो नेक्स्ट आहे व्हॉट इज बजेटिंग. बजेटिंग मीन्स प्लॅनिंग वेअर युअर मनी विल गो बिफोर स्पेंडिंग इट. म्हणजे स्पेंड करायच्या पहिले आपण ते डिसाईड करतो, त्याचं प्लॅनिंग करतो व्यवस्थित, की स्पेंड करायच्या पहिले माझं प्लॅनिंग असं असायला पाहिजे की मी किती प्रमाणात माझा जो आलेला पैसा आहे त्याला कसं बजेटिंग करू शकतो डिफरंट डिफरंट कॅटेगरीजमध्ये. कारण की आता पहा, कारण की मेडिकल इमर्जन्सी जी आहे ती सडनली येते, ते सांगून येत नाही. तर त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपलं मेडिकल इन्शुरन्स आहे. पण मेडिकल इन्शुरन्स केव्हा कामी येते, जेव्हा एखाद्याला ऍडमिट करायचं काम पडलं तेव्हा. पण एखाद्या वेळेस मुलं आजारी पडतात, किंवा कोणाला आजार येतो, किंवा कोणाला काहीतरी ट्रीटमेंटसाठी डॉक्टरकडे नेहमी जावं लागते.
जसं एखाद्याची बीपीची गोळी चालू असेल किंवा शुगर असेल, तर त्या कंटिन्युअसली त्या चालू राहतात. त्याच्यासाठी पर्टिक्युलर आपल्याला खर्च किती लागणार आहेत, किंवा आपला भाजीपाला असतो, भाजीपाला आपल्याला दर दिवसाला लागतो, तर हप्त्याभराचा भाजीपाला आपण किती, 500 रुपये 300 रुपये जर लागत असेल, तर महिन्याचा किती भाजीपाला आपल्याला लागेल. त्याच्यानंतर ग्लोसरी आहे. ग्लोसरी म्हणजे जे आपला किराणा असतो, त्या किराणासाठी आपल्याला महिन्याचा किती किराणा लागतो, पाहुणे वगैरे आले तर त्या टायमाला आपलं बजेट कुठं जाते, तर त्या सगळ्यांचं आपल्याला अनालिसिस करायचं आहे. आणि त्यानुसार आपलं प्लॅनिंग करून आपल्याला आपल्या पैशाचं बजेटिंग करायचं आहे. राईट? इथपर्यंत समजलं व्हॉट इज बजेटिंग? हो सर. येस. सो एक्झाम्पल आहे. आता स्टुडंटचं एक एक्झाम्पल घेतो. जसं कोणाला पॅरेंट्स कडून जर पैसे भेटत असतील महिन्याच्या खर्चाला, तर इफ यू स्टुडंट गेट 3000 मंथली, जर तुम्हाला महिन्याचे जर 3000 भेटले असेल सपोज, तर 1000 रुपये काय करायला पाहिजे तुम्ही? सेव्हिंग करायला पाहिजे. एक जस्ट एक्झाम्पल आहे, कॅटेगराईज कसं आपण बजेटिंग करू शकतो. 1000 रुपीज जे आहे एज्युकेशन आणि नीड, म्हणजे एज्युकेशनची फीज असेल किंवा काही असेल त्याच्यासाठी यूज करू शकतो. 500 रुपये तुमचे महिन्याचे जर ट्रॅव्हल किंवा फूडमध्ये जात असतील, आणि 500 रुपये तुमचं एंटरटेनमेंट. राईट? दिस इज कॉल्ड ॲज अ बजेटिंग प्लॅन. एक सिम्पल एक्झाम्पल मी इथं सांगितलेलं आहे. जसं आता सॅलरीज पर्सन असेल तर त्याच्यासाठी तो वेगळा प्लॅन असेल. तुम्ही जर स्टुडंट आहात, जर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सकडून महिन्याचे काहीतरी पैसे भेटत असेल किंवा तुमचा बर्थडे असेल तर तुम्हाला पैसे भेटतात. राईट? 1000 2 हजार रुपये जमा होतात किंवा 500 रुपये जमा झाले, तर त्या टायमाला तुम्ही त्याचं काय करतात हे इम्पॉर्टंट आहे. कारण की मोस्टली आता मी स्टुडंट पाहतो तर ते मॅकडॉनल्ड्स वगैरे मध्ये जातात किंवा बाहेर फिरायला जातात, मित्रांमध्ये आउटिंगला ते पैसे खर्च करतात, किंवा कुठं पिकनिकला जातात, तिथं फ्रेंड सोबत ते पैसे खर्च करतात. पण सेव्हिंग हा कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात नसतोच. कारण की मी जिथपर्यंत पाहिलेलं आहे, कारण की आम्ही पण स्टुडंट होतो तेव्हा आम्हाला पण तो कन्सेप्ट क्लिअर नव्हता. आम्हाला ते समजायला अराउंड जॉब लागल्यापासून ते 5 6 वर्षानंतर ते समजायला लागलं की सेव्हिंग आणि किती इम्पॉर्टंट असते, बजेटिंग करणं आपल्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट असते. राईट? जर हे तुम्ही जर पहिल्यापासून जर केलं तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकतात. राईट? सो दिस इज अ सिम्पल एक्झाम्पल की तुम्ही तुमचं बजेटिंग कशा प्रकारे करू शकतात. राईट? सो नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ बजेटिंग. बजेटिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे, बेनिफिट्स काय आहे? जेव्हा तुम्ही बजेटिंग करता तेव्हा काय होते, कंट्रोल अननेसेसरी स्पेंडिंग. म्हणजे तुमचे अननेसेसरी जे स्पेंडिंग आहे ते कंट्रोलमध्ये राहतात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझ्या नीड्स आणि वॉन्ट्समध्ये माझ्या सॅलरीतून एवढा पैसा खर्च होणार आहे, तर तो तेवढाच पैसा तुम्ही खर्च करता, त्याच्या तो बियॉन्ड जात नाही. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च कराल का? नाही. राईट? हेल्प सेव्ह मनी, म्हणजे तुमचा पैसा जो आहे तो सेव्हिंग व्हायला सेव्हिंग होण्यासाठी तयार असतो. म्हणजे तुम्ही पैसा सेव्ह जास्तीत जास्त करू शकता त्याच्यामध्ये, तुमचं जर बजेटिंग असेल तर. जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल, तर तुम्ही जर 20 रुपये जर सेव्हिंग करत असाल, तर 80 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण खर्च काढायचा आहे. त्याच्यामध्ये मे बी तुमचं घराचं एक एक्झाम्पल देते, तुमचं घराचं लाईट बिल असेल, राईट, तुमचा घरचा किराणा असेल, मुलाचं एज्युकेशनची फीज असेल, तुमचा मेडिकलचा खर्च असेल, त्याच्यानंतर जसं मी सांगितलं डेली नीड्स आपला भाजीपाला जो लागतो त्याचा तुम्ही खर्च काढू शकता. राईट? त्यानुसार जर बजेटिंग केलं, तुम्ही जर जार सिस्टीम बनवली, त्या जारमध्ये जर पैसे टाकले त्याच्यानुसार, 6 जार कन्सेप्ट आपण घेणार आहोत. ऑलरेडी काही लोकांना माहीत असेल, पण आपण याच्या कम्युनिटीमध्ये पण ते घेणार आहोत समोर. तर ते हेल्प करेल तुम्हाला की प्रॉपर बजेटिंग आपण आपल्या मनीचं कसं करू शकतो. त्याच्यानंतर रेड्यूस फायनान्शियल ट्रेस. तुम्ही जर बजेटिंगच्या नियमानुसार चालले, तुम्हाला फायनान्शियल ट्रेस येणार आहे का? नाही येणार. कारण की तुमचं सेव्हिंग पण प्रॉपर होत आहे, तुमचे खर्च पण नियंत्रित आहे, आणि प्रॉपरली पैसा तुमच्याकडे फ्लो होत होतोय. राईट? जर कोणाला प्रॉब्लेम येईल, जर एखाद्या वेळेस एखाद्याचा खर्च वाढला, एमर्जन्सी आली बाय डिफॉल्ट, सडनली एमर्जन्सी आली आणि तुम्हाला जिथे 50 रुपये लागणार होते तिथे आता 100 रुपये लागले, तर तिथं थोडा तुम्हाला स्ट्रेस येऊ शकतो. पण प्रॉपर जर मॅनेजमेंट केलं तर डेफिनेटली तुम्ही तुमचं फायनान्शियल स्ट्रेस जे आहे ते याच्यात रिड्यूस करू शकतात. बिल्ड डिसिप्लिन. डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट फॉर क्रिएटिंग द बजेटिंग. राईट? कारण की बजेट जे आहे, जर दरवर्षी जे आहे इन्फ्लेशन रेट हे 7%ने वाढत असते. राईट? तर त्याच्यानुसार तुमचं बजेटिंगचं प्लॅन पण दरवर्षी थोडा ऍडजस्ट व्हायला पाहिजे. राईट? या वर्षी जर तुम्हाला ग्लोसरीसाठी सपोज एखाद्याला, एखाद्या फॅमिलीसाठी 3000 रुपये महिना लागतोय, तर वर्षाचे किती होतात? 36,000. राईट? पण पुढच्या वर्षी तोच खर्च जाऊन थोडा एक 7,000ने
किंवा 5,000ने वाढू शकतो. तर त्यानुसार तुम्हाला ते बजेटिंग करणं फार गरजेचं आहे, राईट? तर दरवर्षी तुमचं बजेटिंगचं जे आहे ते पण थोडं चेंज होत राहील, कारण की सेम तर राहणार नाही, कारण की इन्फ्लेशन रेट वाढते, महागाई वाढते. तर त्यानुसार तुमचं दरवर्षी बजेटिंग तुमचं चेंज होणार आहे. तर त्यानुसार आपल्याला सेव्हिंग पण आपल्याला वाढवावं लागणार आहे, कारण की दरवर्षी तुम्ही जर 2 वर्षापूर्वी जर 5,000 रुपये जर सेव्हिंग करताय, तर ते तुम्हाला दरवर्षी सेव्हिंग तुमची वाढवावं लागणार आहे, इन्व्हेस्टमेंट वाढवावी लागणार आहे. कारण की बजेटिंग जे आहे ते दरवर्षी चेंज होतच राहणार आहे, कारण की इन्फ्लेशन रेट हा चेंज होत आहे त्याच्यामुळे, राईट? इथपर्यंत क्लिअर आहे? त्याच्यानंतर हेल्प्स अचीव गोल फास्टर, म्हणजे तुमचे जे गोल आहेत, फायनान्शियल गोल काय असतात? त्याला आपण लाईफ गोल म्हणतो. जसं मुलांचं एज्युकेशन असेल, राईट? आपलं रिटायरमेंट कॉर्पस असेल. त्याच्यानंतर कुठं आपल्याला घर घ्यायचं असेल 15-20 वर्षानंतर स्वतःचं, राईट? एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल, एखादं शेत घ्यायचं असेल, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ गोल्स. तुमचे लाईफ गोल जे आहेत, एखाद्याला फॉरेन ट्रिप करायची असेल, फॅमिली सोबत एकदा कोणाला तरी फॉरेन ट्रिपला जायचं असेल, तर त्याच्यासाठी हे आपल्याला गोल्स अचीव करण्यासाठी आपल्याला मदत करते. दॅट इज कॉल्ड ॲज अ बजेटिंग, राईट? इथपर्यंत समजलं बेनिफिट्स ऑफ बजेटिंग? येस, क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. फॉर मी सिम्पल थोडं लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर समजेल. ओके. आता नेक्स्ट पार्ट येते की हे बजेटिंग आपण कशा प्रकारे कोणत्या रूलनुसार फॉलो करू शकतो. बजेटिंग तर आपण शिकलो की ठीक आहे, बजेटिंगनुसार आपली जी सॅलरी आहे ती कशी आपण नीड वॉन्ट्समध्ये किंवा आपल्या ग्रोसरीमध्ये मेडिकल खर्च असेल जो असेल त्याच्यामध्ये कसं आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सर नेक्स्ट आहे 50-30-20 रूल. हा जो रूल आहे बजेटिंगमध्ये आपण यूज करू शकतो. तर याचा जो अर्थ आहे 50 म्हणजे काय? 50% म्हणजे तुम्ही जर 100 रुपये कमवत असाल, राईट, त्याच्यामधले 50 रुपये जे आहेत ते तुमच्या नीड वरती जायला पाहिजे. आता नीड वरती काय काय येतं नीड्समध्ये? जसं मी ऑलरेडी बोललेलो आहे, तुमचं जे रोजचं खर्च आहे, म्हणजे जे तुम्हाला लागणारच आहे, जसं भाजीपाला असेल, किराणा असेल, मुलांचं एज्युकेशन आहे, कोणाचा ईएमआय असेल तो तर तुम्हाला भरणंच आहे, राईट? ईएमआय तुम्ही जर कोणाकडे लोन काढलं असेल तर त्याचा ईएमआय आहे, राईट? त्याच्यानंतर मेडिकल इन्शुरन्सचा ईएमआय असेल. त्याच्यानंतर तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर त्याचं मेंटेनन्स असेल, लाईट बिल असेल, नेटचा नेट पॅक असेल, किंवा तुम्ही झूम एखादं सबस्क्राईब केलं असेल तर ते झूम मिटिंगचा त्याचा मंथली जे चार्जेस असतील. त्यानंतर मोबाईल रिचार्ज आहे, राईट? मोबाईल रिचार्ज हा आपला नीड आहे, त्याच्यानंतर नेट पॅक आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ नीड. म्हणजे ती जर गोष्ट जर तुमच्या जर मोबाईलचा नेटवर्क नसेल किंवा तुम्ही नेटपॅक मारणार नसेल तर तुमचं काम होणार आहे का? कारण की ती आता गरज बनलेली आहे. पहिले ही गरज होती का एक 15-20 वर्षा पहिले? पण आता ती गरज झालेली आहे, त्याच्यामुळे दॅट इज कॉल्ड एज अ नीड. तर 50% जे आहे 50 रुपये 100 रुपयापैकी ते तुमचे नीड्समध्ये जायला पाहिजे. त्याच्यानंतर 30% जे आहे ते तुमच्या लाईफस्टाईलवरती तुम्ही खर्च करू शकतात किंवा वॉन्ट्सवरती. वॉन्ट्स म्हणजे काय? की एखादी गोष्ट मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असेल, आउटिंग करायची असेल, म्हणजे फॅमिली सोबत कुठेतरी महिन्यातून एकदा जेवायला जायचं असेल किंवा बर्थडे पार्टी असेल कोणाची, राईट? तर हा 30 रुपये जे आहे ते तुमच्या वॉन्ट्सवरती जायला पाहिजे. आणि जो 20 रुपये आहे म्हणजे 20%, हा 20% जो आहे तो तुमच्या सेव्हिंगला जायला पाहिजे. ठीक आहे. मागच्या मॉड्यूल 1 सेशनमध्ये आपण ऐकलं होतं की जो इन्कमचा सेव्हिंगचा जो रूल आहे तो कोणता आहे? कोणी सांगू शकेल? जो सेव्हिंगचा रूल सांगितला होता, म्हणजे सेव्हिंग कशा प्रकारे केली पाहिजे? इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. पहिले तुम्ही सेव्हिंग करा, त्याच्यानंतर जे उरलंय त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेन्सेस करा, राईट? तर 20 रुपये तुम्हाला त्याच्यातून सेव्ह करायचे आहे, म्हणजे करायचे, म्हणजे तुमच्याकडे राहिली किती? 80 रुपये. त्या 80 रुपयामध्ये तुम्हाला नीड्स आणि वॉन्ट्समध्ये तुम्हाला मॅनेज करायचं आहे. याच्यानंतर अजून सिम्पल बजेटिंग फॉर्म्युला जो आहे तो 80-20 रूल पण आहे. हा एक अजून रूल आहे ज्याच्यामध्ये 80% जे आहे नीड्स वॉन्ट्स असतात, 20% आपल्याला सेव्हिंगचे असतात, राईट? आणि 50-30-20 रूल्समध्ये जे 30% वॉन्ट्स आहेत, जर तुमचे वॉन्ट्स काहीच नाहीये तर हेच पैसे तुम्ही कुठे यूज करू शकतात? तुमच्या सेव्हिंगमध्ये, राईट? तर इथं जो रूल झालेला आहे, जर तुमचे वॉन्ट्स नाहीच आहे सध्यासाठी, म्हणजे तुम्हाला तशी लाईफस्टाईल जगायची नाही किंवा बाहेर वगैरे आउटिंग वगैरे तर सध्या टाळायचे आहेत काही वर्षापर्यंत, तर हेच 30
रुपीज जे 30% जे आहे ते तुम्ही सेव्हिंगमध्ये यूज करू शकतात. म्हणजे तो रूल काय होईल, 50-50% रूल, म्हणजे 50% तुमचे वॉन्ट, 50% सेव्हिंग. राईट. त्याच्यानंतर 80-20 रूल आहे. जे ते स्टुडंट असतात, जे जेव्हा नवीन जॉबला लागतात, मी त्यांना तेच रिकमेंड करतो की तुम्ही ॲज अ रिव्हर्स करा. म्हणजे तुम्ही फक्त 20% सेव्ह नका करू. तुम्ही जेवढं जास्त होईल तेवढं सेव्हिंग करा. कारण की त्यांना त्या टायमाला फॅमिलीचं बर्डन नसते. कारण की फॅमिली ऑलरेडी, आई बाबा त्यांचे तेव्हा कोणीतरी जॉबला असते, तेव्हा त्यांच्यावर तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी नसते. तर त्या टायमाला ॲज अ ते एज ऑफ 24ला तरी जॉबला लागले, तर अराउंड 5-6 वर्ष लग्न होईपर्यंत त्यांच्याकडे टाइम असतो की तिथे ते मॅक्झिमम सेव्हिंग करू शकतात. कारण की बॅचलर असतात. कुठे बाहेर जर पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा मुंबई सिटीमध्ये राहायला गेले तर ते 1 BHK फ्लॅट पण त्यांनी घेतला, मित्रांसोबत जर राहिले तर अराउंड 10,000 मध्ये, म्हणजे 20-30 हजार रुपये मध्ये त्यांचं पूर्ण महिना निघून जातो. जर त्या कंडिशनमध्ये पाहिलं तर. आणि बाकीचे जे आहेत, म्हणजे 1 लाख रुपये जर पेमेंट असेल तर अराउंड तुम्ही विचार करू शकता की 70,000 रुपये ते एक महिन्याचे सेव्ह करू शकतात. पण म्हणजे बाय डिफॉल्ट आता गॉड नोस की त्यांच्याकडून ते पण मॅनेज होत नाही. कारण की नवीन जॉब लागला तर त्यांना नवीन गाडी लागत असते, 4 व्हीलर घ्यायची असते, नवीन कपडे घ्यायचे असतात, आयफोन घ्यायचा असतो 1.5 लाखाचा. 1 लाखाचा पेमेंट आहे पण आयफोन कितीचा पाहिजे, 1.5 लाखाचा. तर तिथंच त्या चुका होतात, जेणेकरून त्यांचं बजेटिंग मॅनेज होत नाही आणि समोर जाऊन ते फायनान्शियल ट्रेसमध्ये किंवा फायनान्शियल ट्रॅपमध्ये अटकतात. राईट. तर या गोष्टी ज्या आहेत आपण प्रॉपरली फॉलो करायला पाहिजे. आणि हे रूल जे आहे, ते रूल्स आपण जेव्हा फॉलो करतो तर डेफिनेटली आपण एक स्ट्रेस फ्री, फायनान्शियल स्ट्रेस फ्री लाईफ आपण जगू शकतो. तर हे फक्त नॉलेज आपल्याला पाहायचं नाहीये किंवा आपल्याजवळ ठेवायचं नाही, हे इम्प्लिमेंट करायचं आहे. राईट. जर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सकडून 100 रुपये तरी भेटले तर तुम्ही त्याचं बजेटिंग करायलाच पाहिजे. राईट. जेव्हा आणि पिगी बँक एक्सरसाइज सगळे करतायत. येस. पिगी बँक एक्सरसाइज करतायत. रोज 1 रुपया तरी तुम्हाला तुमच्या पिगी बँक मध्ये टाकायचाच आहे. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सकडून फक्त 1 रुपया मागायचा आहे. त्यांनी 10 रुपये दिले तर चांगलंच आहे, 100 रुपये दिले तरी चांगले आहे. पण 1 रुपया तरी मागायचा आहे आणि तो पिगी बँकमध्ये टाकायचा आहे. ऑलरेडी पिगी बँक स्टेटमेंट मी दिलेलं आहे पहिल्या सेशनमध्ये. ते तुम्हाला करायचं आहे. आणि मंथ एंडिंग झाल्यानंतर त्याचं काय करायचं मी तुम्हाला सांगेल. मी माझ्याकडून ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला एक SIP तुम्हाला सांगेल, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. राईट. जेव्हा आपलं म्युच्युअल फंडचा सेशन येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करा. भलेही ते महिन्याचे 10 रुपये, 50 रुपये किंवा 100 रुपये का असेल. राईट. दॅट विल गिव्ह अ बुस्टर फॉर युअर फायनान्शियल जर्नी. राईट. सो नेक्स्ट अजून एक रूल आहे, 55-10-10-10-10-5 रूल. म्हणजे याच्यामध्ये काय, 55 जे आहे ते नीड्समध्ये आहे, नीड्स आणि वॉन्ट्समध्ये आहे 55%. 10% जे असतात ते एज्युकेशन ज्यासाठी आहे. राईट. 10% जे आहे ते आपल्या लाईफस्टाईलसाठी आहे. अजून जे 10% आहे ते तुम्ही वॉन्ट्सवरती खर्च करू शकतात. आणि जे 5% आहे ते बेसिकली डोनेशनसाठी तुम्ही तुमचं यूज करू शकता. आणि 10% जे आहे ते अजून एंटरटेनमेंटसाठी. तर असा एक रूल आहे, तो पण हा रूल आपल्या लाईफमध्ये, म्हणजे हा सिक्स ज्या रूल आहे, जो शेवटचा रूल मी सांगितलेला हा सिक्स ज्या रूल आहे. जेणेकरून तुम्ही तुमचं फायनान्शियल बजेटिंग या रूलनुसार करू शकतात. राईट. कारण की आपण जेव्हा कमवतो तर थोडं डोनेशन पण आपण करायला पाहिजे. असं म्हणतात की 100 रुपये कमवले तर 10 रुपये तरी डोनेट करायला पाहिजे, पण तेवढं पॉसिबल नसल्यास आपण 5 रुपये किंवा 1 रुपया तरी त्याच्यातून डोनेट करू शकतो. राईट. सो हे रूल्स क्लिअर आहेत. तर प्रत्येकासाठी हे रूल लागू होतील का, नाही. कारण की प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन वेगवेगळी असते. कोणाचे खर्च जास्त असतात, कोणाचे वॉन्ट्स असतात, कोणाचे नीड्स जास्त असतात, कोणाचे वॉन्ट्स कमी असतात. तर त्याच्यानुसार हे रूल्स आपल्याला चेंज करायचे आहेत. तुम्ही कोणत्या रूलमध्ये फिट बसतात, कोणता रूल तुम्ही पॉसिबली फॉलो करू शकतात, ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे. राईट. तर याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे? येस. सो वी शॅल मूव्ह अहेड. आपण समोर जाऊ शकतो. ओके. सर हा सिम्पलचा रूल आहे. तर मी एक तर एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं की 50% तुमची नीड्समध्ये काय काय गोष्टी येतात, फूड्स येते, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे.
30% मध्ये वॉन्ट्स आहे. वॉन्ट्समध्ये काय होते की मूवी, शॉपिंग, एंटरटेनमेंट, जसं आपण कपडे विकत घेतो या गोष्टी घेतो ते हे 50-30-20 रूल्स आहे. 20% आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट हा मेन आहे. फक्त आपल्याला सेव्हिंग नाही करायची, तर सेव्हिंगमध्ये जे पैसे आलेले ते आपल्याला इन्व्हेस्ट करायचे. इन्व्हेस्ट कुठं करू शकता तुम्ही, जसं SIP असेल, किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड असतील किंवा गोल्ड असेल, गोल्ड SIP असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. तर किती प्रमाणात करायची आहे, सेव्हिंग किती करायला पाहिजे, तर अराउंड याच्यात तुम्ही जर पॉसिबल असेल, जर तुमच्याकडे ऑलरेडी फंड असेल, तर तुम्ही 50-50 म्हणजे 10% 10% मध्ये सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा 15% तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि 5% तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठेवू शकता ॲज अ इमर्जन्सी फंडसाठी. राईट. सिम्पल फॉर्म्युला आहे. यस, क्लिअर आहे. हो सर, क्लिअर आहे. ओके.